आपण पाहत आहात महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज। मध्य प्रदेशातून अवैधरित्या सागवानाची वाहतूक सिरोंची गावालगत खापा वन विभागाची कारवाई। 8,50,000चा मुद्देमाल जप्त। मध्य प्रदेशातून सागवान भरून महाराष्ट्र दिशेने येत असलेल्या महिंद्रा टाटा पिकअपला मध्य प्रदेश सीमेलगत सावनेर तालुक्यातील सिरोंची गावाजवळ अवैधरित्या सागवानाची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनात आल्याने 5 वाजता दरम्यान खापा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आरोपी व वाहनास ताब्यात घेतले। वाहन क्लीनर आरोपी राजपाल गौतम गंगाडे वय 28 वर्ष याला अटक करण्यात आली असून 8,50,000चा मुद्देमाल जप्त केला। मिळालेल्या माहितीनुसार खापा वन परिक्षेत्राअंतर्गत शिंदवाडा खापा नागपूर मार्गे अवैधरित्या सागवान लाकडाची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीच्या सिरोंची फाट्यावर वाहन थांबवून वाहनाची तपासणी करताना टाटा पिकअपच्या ड्रायव्हरने चालू वाहनातून जागेवरून पळ काढला। तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची पाठलाग करून टाटा पिकअपला अडविले। वाहनाची तपासणी केली असता त्यात सागवानचे मोठमोठे गोळे आढळून आले। वाहनाचा क्लीनरला वाहनातील सागवान लाकडाबाबत विचारले असता त्याकडे लाकूड माल वाहतुकीसंबंधी कुठलेही कागदपत्र आढळले नाही। क्लीनरला ताब्यात घेऊन उक्त महिंद्रा पिकअप वाहनाची तपासणी केली। टाटा पिकअप मध्ये मोठ्या गोलाईचे 24 साग चौपट साईज नग आढळून आले। वाहन व मुद्देमाल यांची अंदाजे किंमत 8,50,000चा मुद्देमाल खापा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केला। सादर माल हा राखीव वनातील असल्याबाबत मालाच्या साईज व गुणवत्तेवरून दिसून येत आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध वनगुन्हा नोंद करण्यात आलेला असून आरोपीसह महिंद्रा पिकअप वाहन जप्त करून सागवान मालासह आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। सदर कार्यवाही उपवनसंरक्षक नागपूर वन विभाग डॉक्टर भारतसिंह हाडा व सहाय्यक वनसंरक्षक नागपूर वन विभाग गंगावणे यांच्या मार्गदर्शनात सदर वनगुन्ह्याचा पुढील तपास खापा वन परिक्षेत्र अधिकारी SG आठवले व नागलवाडी वर्तुळ अधिकारी संजय कटरे करीत आहे। सदर कार्यवाहीत AH राठोड वनपाल, प्रकाश माटे वनपाल व PG लामसे वनरक्षक, इंगडे, शेलार, कडू, कुकलारे आदी वनरक्षकांनी सहकार्य केले। या प्रसंगी सावनेर तालुक्यात वन्यप्राणी शिकार व अवैध वृक्षतोडी संबंधित वनगुन्ह्याची माहिती मिळाल्यास सदर माहिती खापा वन विभाग कार्यालयास देण्याचे आवाहन खापा वन परिक्षेत्र अधिकारी सचिन आठवले यांनी केले। महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटेसह सावनेरवरून नागपूर जिल्हा प्रतिनिधी किशोर गणवीर।